ठीक आहे. बघा आपण आता फक्त प्रॅक्टिस घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला चेंज द व्हॉइस मध्ये मार्क्स व्यवस्थित मिळतील. बघा काय आहे चेंज द व्हॉइस. ठीक आहे. नंबर 1 बघा एक वाक्य दिलेलं आहे. काय वाक्य आहे? वाचता येतंय का? दिसत आहे का? वाचा. राईट. एक वाक्य दिलेलं आहे. याचं चेंज द व्हॉइस करायचं आहे. काय प्रोसिजर करेल आपण? पुढं तर पास्ट आहे म्हणून आपण काय करणार? वॉच किंवा वेअर पैकी घेणार. अ काइट हे सिंग्युलर आहे म्हणजे वॉज घेणार. वॉज. अ काइट वॉज. मेडचं तिसरं रूप काय होणार आहे? अर्थातच मेड होणार आहे. त्याच्यानंतर बाय लिहायचं आहे. शीची द्वितीया हर होणार आहे. बघा सांगा आता कोण सांगतंय? एक जण सांगा. अ लिहिलंच नाही की मॅडम इथं. कुठं आहे अ? हा हा. कुठल्याही खेळाच्या नावाच्या अगोदर अ लिहायचं नाही. म्हणजे अ हे उपपद वापरायचं नाही असा एक नियम आहे. बरं झालं तुम्ही म्हणलात, परंतु बऱ्याच लोकांचं क्लिअर पण होईल त्याच्यामुळे की कुठल्याही गेमच्या अगोदर अ द क ही लिहायचं नाही. ठीक आहे. ही विल प्ले क्रिकेट. तर इथं काय होणार? क्रिकेट. सांगा मॅडम आता. क्रिकेट. कारण इथं ऑलरेडी सहाय्यकारी क्रियापद आहे म्हणून तेच घेतलं. परंतु इथं विल हे काय आहे? ऑक्झिलरी आहे. ऑक्झिलरी असेल तर आपण कशाचा यूज करतो? म्हणून बी घेतलं. ह्या प्लेचं वर्ब पीपी काय आहे? प्लेट. बाय हिम. हिची द्वितीय काय होते? हिम होते. दिसत आहे? ओके. चालेल पुढे जाऊया. पुढे घेऊया आता. एक जण कोणीतरी सांगा आणि बाकीच्यानं पण लक्ष द्या. काय म्हणजे फारच काय असं अवघड नाहीये, पण जे आपण नियम घेतले त्याच्यावरती थोडी प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे म्हणून हे घेतोय. चेंज व्हॉइस याच्यानंतर सुरू होत आहे. याच्यावरती प्रश्न विचारला जात नाही, पण हे बेसिक आहे. हे सगळ्यांना यायला पाहिजे. याच्यानंतर पुढचे जे प्रकार आहेत त्याच्यावरच प्रश्न येतोय. बघा सांगा, तरी पण सांगा, हे असू द्या. हे सांगा मला. चला. पिक्चर. इथं राम आहे तर रामचं रामच ठेवायचा. रामचं ही करायचं नाही. रामचं ही होतं डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये, इथं नाही. ठीक आहे. हे सगळ्यांच्या आता लक्षात यायला लागलेलं आहे. चला पुढचं अजून एक एक्झाम्पल घेऊया.
ठीक आहे. सांगा काय उत्तर होईल. आहे ऍक्च्युली ते खो खो इज, हा मॅडमनी बरोबर सांगितलेलं आहे, कारण इथं काय आहे, कंटिन्युअस टेन्स आहे, म्हणून आपण काय करायचंय, बीइंग घ्यायचंय, त्याच्यानंतर वर्ब पीपी कुठला असेल, बाय हर. नंतर जाऊया पुढे. रमेश हॅज रिटन अ नोवेल. हा काय होईल याच सांगा, एक जण कुणी पण सांगा. हा बरोबर आहे. आता कुठल्या काळातलं झालं, बीइंगचं झालं, बीनचं झालं, बीचं झालं, साध्या काळातलं एक घेऊया आता. साध्या काळातलं कुठलंही एक. सांगा. साध्या काळातलं आहे, सांगा, कुणीही एक जण सांगा. हा सांगा. मीच काय होणार, आय. पुढं बरोबर आहे, कारण इथं आय आहे. आता हे हेल्प्स आहे म्हणजे प्रेझेंट आहे, प्रेझेंट आहे म्हणजे एम इज आर पैकी एक घ्यावं लागेल. आपला करता आय आहे, आयला मॅच होणारा फक्त एम आहे, म्हणून आय एम. हेल्पचं काय होणार, तर असं सगळं तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे, एक वाक्य घेऊया आपण. ही हे जे कोणी वाक्य सांगेल, हे जे कोणी वाक्य सांगेल त्याला माझ्याकडून सलाम. सांगा कोण सांगतंय, सांगा. अ नोवेल इज, दिलेलं वाक्य कोणत्या काळामध्ये आहे मॅडम सांगा. दोन्हीपैकी एक कुठलं तरी बरोबर आहे. हा बरोबर आहे, बरोबर आहे. जर मॅडम हा आत्ता करेक्ट सांगितलं, सलाम तुम्हाला. आता बघा
इथं बऱ्याच वेळा काय करतो आपण, ही रीड, ऍक्च्युली हा रीडचा उच्चार त्यावेळेस आपण रेड करायला पाहिजे. ही रेड अ नोवेल असा त्याचा उच्चार आहे, ज्यावेळेस इथं यस नसेल. इथं यस असेल त्याचा अर्थ हे वाक्य सिम्पलचं आहे, म्हणजे प्रेझेंटचं आहे. ज्या अर्थी इथं यस नाहीये त्या अर्थी हे पास्टचं वाक्य आहे. बरोबर. मग आपण पास्ट प्रमाणे क्रिया करायची. कोणती आहे? अ नोवेल, पुढं हा, अ नोवेल वॉज राईट, रेड म्हणायचं नाही, बरोबर आहे, रेड बाय हिम. लक्षात घ्या, इथं ही रीड असं जरी वाक्य असलं तरी सुद्धा आता इथं ही रीड असं दिलेलं आहे. इथं जर हे सिंपल प्रेझेंट असतं तर मी देतानाच तुम्हाला यस प्रत्यय दिला असता ना, ही रीड्स, तर ते सिंपल प्रेझेंट झालं असतं. ज्या अर्थी इथं यस प्रत्यय नाही त्या अर्थी हे वाक्य काय आहे? सिंपल पास्टच आहे, आणि त्यानुसार या सगळ्या क्रिया पुन्हा आपण करायच्या. ठीक आहे, बरोबर सांगितलं तुम्ही मॅडम. अभ्यास करायचा मला ह्याच्यावरती भरपूर, म्हणजे अशा प्रकारचं येऊ शकतं बघा. हे कसं आहे अपवादात्मक, अशा प्रकारचं चेंज व्हायस येतं. हे जे वरचं आहे त्याच्यावरती शक्यतो विचारलं जात नाही. येतंय कुठून? आता. आता इथून पुढे खरी उदाहरणं यायला सुरुवात झाली की जे येणार आहे. जाऊयात आपण. ठीक आहे, आता अजून थोडी प्रॅक्टिस घेऊया आणि त्याच्यानंतर पुढे जाऊया. बघा, आता एक उदाहरण लिहितो पुन्हा एकदा. ही इज रीडिंग अ बुक. उत्तर तुमच्या मनामध्ये तयार करून ठेवा. उत्तर तुमच्या मनामध्ये तयार करून ठेवा. तोपर्यंत मी इथं अजून थोडी लिहितो सेंटेन्स, आणि हे खाली संपलं की मला सांगा फक्त. चला आता मला सांगा, काय सांगणार आहात इथं सांगा. काय लिहू इथं मी? पुढं पुढं being read by him. तर इथं काय सांगितलेलं आहे बघा, हे जे इज रीडिंग आहे म्हणजे चालू काळ आहे. चालू काळ असेल तर आपल्याला कशाचा यूज करायचा आहे? बिईंगचा. बिईंगचा यूज सगळ्यांना समजला. केव्हा बिईंगचा यूज करायचा आहे आपल्याला? ज्यावेळेस चालू काळ असेल, मग तो चालू
भूतकाळ असेल, चालू वर्तमान काळ असेल, हे दोन्ही असतील त्यावेळेस काय यूज करायचं आपल्याला? बीइंग करायचंय. त्याचबरोबर भविष्यकाळ असेल तरी सुद्धा आपल्याला काय करायचंय? ठीक आहे. स्पेशली हे पास्ट आणि प्रेझेंट या दोन्हीसाठी लक्षात ठेवा. ठीक आहे. दुसरं वाक्य सांगा मला. चला दुसरं वाक्य सांगा. हा, अ ट्रॉफी. मॅडम अ ट्रॉफी हे एक वचनी आहे का अनेक वचनी आहे सांगा? मग काय यायला पाहिजे? हा, जर इथं हॅव का आलेला आहे मॅडम? इथं दे हा अनेक वचनी आहे म्हणून हॅव आलेला आहे. ट्रॉफी हे सिंग्युलर आहे म्हणून आपल्याला हॅज घ्यावं लागेल. अ ट्रॉफी हॅज काय म्हणलात पुढं? हॅव बीन. बरोबर आहे. बीन बाय देम. आता इथं काय आहे? हॅव ओन आहे. बरोबर. म्हणून हा कायचा यूज केला आपण इथं? बीनचा यूज केला. सगळ्यांच्या लक्षात येतंय? परफेक्ट टेन्स आहे, इथं चालू टेन्स आहे. समजा लक्षात येतंय ना? हे इथं चालू आहे. येत नाही का इथं? चालू काळ असेल तर आपण बीइंगचा यूज करणार. इथं पूर्ण काळ असेल तर कशाचा यूज करणार आपण? सांगा. चालू पूर्ण काळ असेल तर बीनचा. आता सांगा इथं. संग म्हणताय. ठीक आहे, संग म्हणताय. SUNG. संग बाय हर. बरोबर आहे वाक्य. ज्यावेळेस वाक्यामध्ये ऑक्झिलरी असतं. काय असतं? ऑक्झिलरी असतं. त्यावेळेस आपण त्याचा यूज काय करतो? बीचा करतो. ठीक आहे, पुढे सांगा. हे नाही आहे इथं काय? सांगा. हा, इंग्लिश. हा, तर इथं काय आहे? स्पीक्स आहे. हे प्रेझेंट आहे. प्रेझेंट मध्ये आपल्याला काय करावं लागेल? एम इज आर घ्यावं लागेल. इंग्लिश हा सिंग्युलर आहे म्हणून इंग्लिश इज स्पोकन बाय हिम. तर इथं काय आहे? सिंपल आहे. काय आहे? साधा आहे. साधा काळ आहे म्हणून आपण याचं काय केलं? प्रेझेंट मध्ये आणि पास्ट मध्ये असे दोन असणार आहे त्याच्यात. प्रेझेंट असेल तर एम इज आर असेल, पास्ट असेल तर वॉज वेअर असेल, परंतु हे वाक्याच्या कर्त्यानुसार असेल. कशानुसार असेल? कर्त्यानुसार. टू बीच रूप असेल किंवा ऑक्झिलरी असेल ते कर्त्यानुसार घ्यायचं. कर्ता एकवचनी असेल तर ते एकवचनी घ्यायचं. अनेक वचनी असेल कर्ता तर मॉड्यूल ऑक्झिलरी किंवा टू बीच रूप हे अनेक वचनी घ्यायचं. हे सगळ्यांच्या लक्षात आलंय का? आता काय आहे ते आलेलं आहे का? हा, आता सगळ्यात महत्वाचं हे जे आहे हे सगळं आतापर्यंत झालेलं हे सगळं बेसिक आहे. ह्याच्यावरून सेम टू सेम प्रश्न येईलच किंवा याच प्रकारावरती येईल असं बिलकुल नाही. माझ्या अनुभवानुसार तुम्हाला वाटेल की मला हे चैनिद व्हाई सरांनी शिकवलेलं आलं म्हणजे आता मला मार्क मिळेल, असं नाहीये. इथून पुढं जे काही होणार आहे त्याच्यावरती मार्क तुमचा डिपेंड असेल. सगळ्यांच्या लक्षात येतंय मी काय सांगितलंय? हे जे झालं तुमचं नशीब, याच्यातून आलं तर बरंच झालं. पण माझा असा अनुभव आहे की याच्यातून काय ते येत नाहीये, ते वेगळ्या ह्याच्यावरती येत आहे. ते आपण एक थोड्या 5 मिनिटाच्या अंतरानं म्हणजे अवकाशानंतर म्हणजे सुट्टीनंतर 5 मिनिटांनंतर लगेच सुरुवात करूया. ठीक आहे, तोपर्यंत आता मी कट करतो. करूया का कट? हा, ओके. लगेच 5 मिनिटात जॉईन व्हायचं.